नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या मुगाची आमटी बनवणार आहोत. तर याला तुम्ही रस्सा भाजीसुद्धा म्हणू शकता. अशी झटपट भाजी बनवण्यासाठी मूग भिजायचीही गरज नाही. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथं मी मूग घेतलेले आहे. आता इथं तुम्हाला मूग किती घ्यायचे आहे त्या अंदाजे घ्या, म्हणजे भाजी किती बनवायची आहे. तर इथं मी 3 ते 4 माणसांसाठी ही भाजी बनवणार आहे, कारण की हे मूग शिजल्यानंतर छान फुगतात. 200 ग्रॅम इतके मूग घेतलेले आहे. तर मी इथं आता 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर छान हे चोळून चोळून असे याच्यावर काही पावडर लागेल असलं तर ते पण निघून जातं. घरगुती जर तुमचे मूग असेल तर धुण्याची सुद्धा काही गरज नाही. पण मी हे विकत आणलेले आहे. हे मूग आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहे. मूग शिजण्यासाठी इथं मी अर्धा ते पाऊण तांब्या पाणी टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथं हळद टाकून घ्यायची. तर इथं मी अर्धा चम्मच हळद घेतली, 1 चम्मच मीठ घेतलं चवीनुसार, आणि आपल्याला यामध्ये मूग छान मऊ शिजावं म्हणून मी इथं 1 पळी तेल टाकून घेतलं. इथं कुकरच्या 3च शिट्ट्या काढून घेतल्या, कारण की हे मूग पटकन शिजतात. मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता किती छान असे मऊ शिजलेले आहे. तर एकदम असे गाळा झालेले आहे मूग, बघू शकता तुम्ही. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी इथं कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर 1 चम्मच जिरे टाकून घेतले, आणि आपण आता हे जिरे छान असे तडतडून देऊ. छान तळल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण ठेचलेला आहे तो टाकून घेतला, आणि लगेचच मी इथं कांदासुद्धा बारीक चिरलेला टाकून घेतला. 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा, इथं कांद्याचा आणि लसूणचा छान कलर बदललेला आहे. तर इथं आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता मी इथं सुकलेला आहे तोच टाकून घेतलेला आहे, आणि तो पण इथं छान असा परतून घेतला. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण इथे कांदा आणि हे सर्व तळून झाल्यानंतर आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे. टमाटर पण इथं मी बारीक चिरून घेतलेलं. तर ते पण व्यवस्थित आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर टमाटर शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी इथं मीठ टाकून घेतलं, म्हणजे पटकन टमाटर आपलं शिजतं. ह्या पद्धतीने तुम्ही भाजी एकदा बनवून बघा. एकदम झटपट भाजी तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते. टमाटर पण आपलं इथं छान शिजलं. तर इथं आपण मसाले टाकून घेऊया. सर्वात आधी इथं मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. तर ती थोडी तिखटला कमी आहे. आणि इथं कांदा लसूण मसाला 1.5 चम्मच घेतला, आणि तुमच्या आवडीनं तिखट तुम्ही घेऊ शकता, किंवा मसाले तुमच्या आवडीनं टाकू शकता. तर इथं मी धना पावडर घेतली 1 चम्मच, आणि हे व्यवस्थित आता असं मिक्स करून घेऊया. मसाला आपला छान आता तळून झालेला आहे. तर यामध्ये आपण आता जे शिजलेले मूग आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया. तर बघू शकता इथं थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे मुगामध्ये, म्हणजे मग हे व्यवस्थित यामध्ये मिक्स होतील. इथं आपण आता मूग आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला. तर बघू शकता तुम्हाला किती पाणी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता, कारण की ही भाजी घट्टसरच असते. तर मी थोडं अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलं, कारण की ह्या भाजीला उकळी आल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर ही भाजी आणखी घट्टसर होते. तर त्यामुळे तुम्ही पाणी किती टाकायचं आहे त्या अंदाजेच टाकून घ्या. तर मी आता इथं झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपण इथं झाकण ठेवून भाजीला छान उकळी येऊ द्या, आणि नंतरच मग आपण हे झाकण काढूया. तर बघू शकता किती छान अशी घट्टसर भाजी झालेली आहे, आणि तरी पण छान आलेली आहे भाजीला. अशी झटपट भाजी तुम्ही रात्रीच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता. तर इथं मी कोथिंबीर टाकून घेतली, ती पण आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तर कमी मसाल्यामध्ये इतकी छान भाजी तयार होते, आणि भाजी खायला सुद्धा खूप टेस्टी लागते ही भाजी चवीला. ही भाजी आपण 10 मिनटं थंड करून घेतलेली आहे. छान अशी तरी आणि एकदम असा घट्टसरपणा या भाजीला आलेला आहे. तर अशी चमचमीत भाजी, आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी असल्या तर भाजीची चव आणखी वाढते. तर तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. झटपट हिरव्या मुगाची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही भाजी आपण कमी मसाल्यांपासून आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे.
तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.